या जावई बापू. बाई बाई पाणी देस नसले प्यावाले. कोणती बाई? अरे तुझ ना एकच तर बाई शे म्हणे. भाडी राहू दे, पाणी देऊ नको. अरे पिद्या जास्त बोललो नका. तसं नाही. तुम्ही ते घरनात माणसं शेतच ना. तुम्हाला कोणतं जायचो काही गेरा ना. घरमा जायचं पिले शेतात गाई. नन माय दल्ली गेल्या ते कितला त्रास लिन बिचारी. खरे जास्त बोल नको रे. बरोबर आहे ना. स्वतः सूटबूट माहिले टाईट वही बांधीसन आणि मन बहीणले तर साडे मत परत जडे देऊ तडे. अरे ओ भाईल्या, तुन बहीण गेरी पोहोचेल चीज आहे. तेना तुला माय ना ऐकस ना बाप ना ऐकस, तू तर दूर दूर पर्यंत नाहीये. आणि मला सांग ती साडी घाललीन का? बोल ना हवं काय गणपतीनं मूर्तीन कधी की राणी. काय रेटिंग आहे मन बद्दल काय बोल रहा तू? माले कोणीच चालच नाही. पटीन तशीच रास. जाऊ द्या बाकी ना गोष्टी करमा करूत आपण. गोष्टी का पाहुणा ना अपमान. खरे चिन्या पाहुणाला सामान काढलंय तर गाडी माहीत. मी का बरं आलो? पाहुणाला हात पाय दिलेत ना देवनी, लईन नच होता. अरे चिन्या नीट बोल रे चिन्या. मी सालाशे का मी आमाशे? का व तुला नाही सांगणार तुला माल नको लिजा वाढे तुन जाय तुन घर. आई काढून नुसतं अपमान करस मन आडे म्हणून आडे म्हणे येऊन इच्छा होत नाही. का रे बुटक्या तुन जिजाची संख्या असं बोलशी का? चल सॉरी म्हण लवकर. मी का बरं सॉरी म्हणू? लगीन करी लिगा दोन बहीण लिहाडी आणि मनसाठी स्वतः बहीण विचार नाही करा ना. म्हणजे स्वतः बहीणसाठी मला विचार नाही करा ना. करे टिंग्या 1 रुपया कमावत नाही तू आणि तुला विचार करू का मी मन बहीणसाठी? कमावसो ना कुठे पैसे असो. तुम्ही कोणता तीर मारा तिथला कंपनीमा काम करी. 20,000 रुपये कमावतोस मी महिना आणि गावामा सांगतोस 1 लाख रुपया पगार शे असं. ज्या दिन तुला बहीण देखल होऊन मी त्या दिन तू येईल नाही होता. बेटी जाताना बापू दूरतीनाच नमस्कार करते तुम्ही. पण मला नशीब खराब होतं तू घर नाही होता त्या दिन. बहीण दिदे म्हणे माले. मग दिदे ना काय कमी म्हण मा. कम से कम डोक्यावर तर बाले शेतच म्हणा. मना बी डोकर बाले होतात लगीन ना पहिले उडी यात त्या ते. तुमसारखा राहू की तू एक जिंदगी मा बडा पत्ता उलटा पडायला गेलेत म्हणा ते. करे चिन्या मार कशी बरं तू आज गेला बाई. ते लाटणं डोकामा घालते सुचू ना मी आज. चला जावई बापू जाऊ द्या या घरमा. पाहुणा जेवायले सासऱ्याकडे इज्जत राहस घरमा. तुम्ही दाडे बेइज्जत करत माले. मी काही इज्जत नाही मागा हो पण कम से कम इज्जत तर नका काढा म्हणी. बायको सांगते तो ना बाहुले मनशिलीचा पंगा कटक सोयल नांगा. आमले का नंगा करशात तुम्ही. ना कपडा नाही करत मागे मन बापनी मदत करी पैसा तवे कपडा बजण्यात तुम ना. चला सासरे बुवा राम राम निघस मी आडे. ओ पाहुणे थांबा मी माफी मागते याच्याकडनं. ओ पाहुणे थांबा ना. जाऊ दे ना पागले ना. आम्ही माफी मागतो. चला तुम्ही घरात चला. खरे टिंग्या आत्ते ना तू निघे बरं आडिंग नाही टकोरा गेलीशी. काय मग जावई बापू काय चालू आहे अजून? तुमना गावले काय पिकी राहणं? आणि हो यंदा गार पडी यायले वारा वाने बाबा की ना वावरे आडा पडी यायलेत. 20-1 लाख रुपये उत्पन्न यावं होतं ते आता 1 लाख उरी यायले. आता निसर्गाने पुढे कोणा काही चालच नाही ना. आता काय करू शकतो आपण? की काय टेन्शन काम नाही ना तुमच्याकडे? चालूच राहतात इथलं तिथलं खालीवर ते. बरं मला एक सांगा तुमना एक वावर होतं ना कोल्हांना वावर ते तुम्ही इका होतात इकडा का ते? हा ना इकडा का ना. ते काय ते लॉस मा होतं बट कशात काय फाटक्यात पाय अशी गंमत होती त्या वावरनी. काय उत्पन्न बी आहे नाही आणि लॉस मध्ये जे बी आपण पेरूत बिरूत. हा ना हो मग काय तुमले कितला पैसा भेटणार काय बँकामध्ये ठेवायचं का मग पैसा तुम्ही? पैसा तर लाखो माहिले तो ठेवण्यात त्या बँकमा. मी काय म्हणणार ना तुमनाच घरचे ना. तुम्हाला पोरसाठी मी घर बांध राहतो पण आता आपला कसं होईल लॉस होई गया वावर मा बी आणि कंपनी मा बी काय इथला पगार नाही राहणार ना. त्याचा थोडा 5-1 लाख रुपया कुठे यायला शेत. थोडं देखा ना तुम्ही थोडी ऍडजस्टमेंट करते मला तेवढी. करायची नाही लवकर घ्या का लवकर नाही. टाइम वर टाइम वर भिकारीपणाने बी परीक असतारस आणि मना जिजाजी अडे तर उलटी गंगावास. पाहुणानी सासऱ्याला मदत करायला पाहिजे. अहो पाहुणा उलटाच सासरा बाई मदतली राहणार धीरे धीरे मन बापले खंदी राहणार. मी काय म्हणत घर बांधणारी अवकाळनी तर कसं घर बांधणार काय महिने चुपचाप झोपडे मारावा ना पैसा नाही तर. अरे बोल नको ना रे. कोणत्या मनसाठी घर बांध राहतो बहीणसाठीच बांध राहणार रे हो बडवा. तीच राव शेंतडे बी आत्मा मधमातडी जेशीन रावाले. बहीणले काय पुढे करा तुम्ही. नाही नाही म्हणा आता घर दार दिले मन बापू शिले.
सासरे बुवा पुन्हा पोऱ्या करा बोल ना बरं का, आधी निघस मॅटिंग लवकर. पैसा तर मी उधारच माग राहतो ना, परत कर देतो ना. कोणता फुकटना पैसा माग राहतो मी तुम्हाला बहीण. पहिला लेल पैसा परत करा, मग दुसरा पैसा मागा उधार. अरे चिन्या नीट बोल ना, असं नको बोलू ना तुला पाहुणा संगी. गुच्चू पडा हो पप्पा. अरे मला करिअर ना काही फिक्स नाही, वर तुम्ही पैसा लुटाट राहतात. मलाच पैसे येत त्या. अहो माणूस मला लगीन मानी मला चालीन माले, पण असं भीक मागून धंदा करायला नाही पाहिजे माणूसनी. मस्त पाहुणा नगद येऊ, पाहुणा नगद खाओ, पाहुणा नगद गप्पा मारून पाहुणा नगद गर्निंग जाओ. या मधना मी माणूस शे. मन बहीण सोने की टाका ना, मग इथलीच गरज आहे तर पैसाच नाही. तिनंच सोनं तिनंच घर, पण कल आता रास पैसा मागा ना. जाऊ द्या त्यांनाकडे पागल येतो. अहो काय मोशन रातले पैदा म्हणता का? बरोबर 12 वाजता. अच्छा तव्याच श्राप लागेल का तुमना घरमा? श्राप नाही हो, वरदान आहे वरदान. आपण इथल्या इंस्टाग्रामवर फेमस येतच ना. तसा म्हणा बाप गावमा फिरायला जास. देखा चिन्याना पप्पा जय राणा आणि म्हणा बाप भलता भारी बरं नावर. हा ना इंस्टाग्राम फेमस काय का तीर मार द्या तू. तीर? अरे रामबान मारल रामबान. तुमले कोण वैकच का गाव मा? मला माहितीनुसार तुम्हाला वडीत असले बी कोण वैकत नाही गाव मा. जास्त का तुम्ही डोका जुत्ता टाकू रे. का बा बेटा घर मस्त चालू आहे ना? मस्त म्हणजे? अहो बेटा मी संसार पाणी विचारानो, झगडा बिगडा करा नाही घर. देख माडी मला संसार पाणी काही समजच नाही, मी फक्त दिन पास करस. कसं करू व माय तू ना मी. मला एकच म्हणणं शे, नवऱ्याला लागेन तडे मदत करानी आणि सासू सासराले बी मदत करानी. म्हणे सासूगिरी बदमाश शे. घरमा राहणं झाडानं पोछानं भांडा धुवानं बटा कामं करलेस मी. आणि ते बाई खुशाल बाहेरच्या सांगस ऐकायच काम करत नाही, मला ऐकच नाही. आणि नवरानी अहो बैल आडी येस तिथलाच बरा रास. आणि घरमाता निसा 10 रुपयास मग तिकडे पोयाना बैल नगत लोयस मग इकडे तिकडे. म्हणा सासूबाईले त्या आजूबाजूना बाया विचारतात का हो तुम्हाला पोऱ्या इथला का 10 रुपयेस. सासूबाई अजून बायाचं सांगस काही नाही हो माय म्हणा पोऱ्या 10 रुपयाला लाग गेले त्यांना बायकोन टेन्शन मा. स्वतःना संस्कार चुकाय का ते सांगाले बोमनी तिनी. देखसू नाही तर एक दिन घरी नाही येसू मी डायरेक्ट. आणि नवरानी मोठी बहीण दर 1-2 महिना म्हातार पडस. आणि पोतं बरी सण तांदूळ जिवारी बाजरी गहू बटली जास बटा कोट्या खाली टाकले तिने. आणि मन सासूनी एक शब्द बोलत नाही दिले. नवरा बी पुरा भिकारी दिकस माले. बेटा संसार नीट करू आपला या गोष्टी चालूच राहतेस. मी एक काम कर, तू बी मला पोतं भरी गहू तांदूळ बाजरी तिथे. जिजाजी भिकारी ते भिकारी, बहीण बी भिकारी. महिना बेंड्या खाताना तू जेजाजीन सामने दुई टाकायला पाहतो मी तुले, पण तुला मांडती देता मी. अडे का बायास मग बायला बना करणार तू. आई चांगलं नाही करत तू आज. तुला सासरान घर जर खावायला काही धान्य नाही तू तर बैल आडेल ये ना. बनायला त्याला घर जमाई खावडा घर मारलं. तू जास्त ओढू नको रे. धाकली बहीण लगीन बाकी येते ना अजून. पैसे मन मागे पुढे ते तर बिलकुल देखाव नाही मी. माफी सरकार गलती हो गई. चल मग निघाडिंग 2 सेकंद गायब हुजे. नाही ते जेजाजीन बहीणले बोल जायचो. बरं गेलं कान मग टाक दिली मी. जाऊ दे जेव्हा बापूसाठी काय भाजी करू मी. मटन बिटन बनव का मस्त पैकी. साधी खिचडी बनवते त्याले बिन तेल तूपनी. नवरीच मग एकच पेल्लीवर आहे त्याले मटन खावाने सवयने लावू शकतो मी. माय कसं करू माय तू ना. चल लवकर राहण नाही तर मला रांधू दे ना तर येईन तो बुका धाडे. मंडळी व्हिडिओ आवडणं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का. जय खानदेश.